धाव पावरे, वा विठ्ठला धाव पावरे, गाव रूप ते सावळे, विठ्ठला गाव रूप ते सावळे. जड झाले लोचन एकदार दर्शन, जड झाले लोचन. असं दुपारचं भोजन केल्यानंतर आपली दिंडी आता पुन्हा पुढच्या दिशेला चाललेली आहे. आणि खरंच खूप छान असं नियोजन होतं आणि जेवण पण होतं. तर बघूयात पुढे अजून किती मजा येत आहे. ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू, काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू, काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू. चंदना परी झिजून गंध तुला लावू, भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू, भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू. तरी फिटे नाहे पांगरे विठ्ठला, तरी फिटे नाहे पांगरे. विठ्ठला धाव पावरे, गाव रूप ते सावळे, विठ्ठला गाव रूप ते सावळे. म्हणावे का ह्या काय कुठले नाते, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे. मोह माया तुझिया पुढे तुच्छ सारे खोटे, वेद लागले मला गा तुझ्या दर्शनाचे, वेद लागले मला गा तुझ्या दर्शनाचे. विसरलो मी देह भान रे विठ्ठला, विसरलो मी देह भान रे. पंढरपूर पायदिंडी सोहळा वर्ष 11वे दिवस दुसरा जबरदस्त अशा वातावरणातून आपली दिंडी चाललेली आहे. निसर्गरम्य असं वातावरण आणि विठुरायांच्या नावाच्या गजरामध्ये आपण चाललेलो आहोत. बाबा काडी घेऊन चालले या वयामध्ये सुद्धा, पण वारीला यायचं बाबा दिंडीमध्ये. जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालंच पाहिजे. बाबा मला सांगा, तुम्ही एवढ्या भर उन्हामध्ये एवढ्या रस्त्यामध्ये बिना चप्पलचे चालले, बिना चप्पलचे बाबा चालले बघा, बिना चप्पलचे बाबा चालले. तर बाबा तुम्हाला खडे वगैरे काही टोचत आहे का? गार लागते, खाऊन पायाला गार लागते. काय कारण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये जे जोर आहे तो कशात नाही. सुख सोहळा हा कसा सुख सोहळा आहे तो स्वर्गामध्ये सुद्धा नाही. म्हणून प्रत्येक जण काय म्हणतात की तुम्हाला जर जिवंतपणे स्वर्ग बघायचा असेल तर आपल्याला वारीला यावं लागतं बाबा. एवढा भारी निसर्गरम्य ठिकाण कुठे मिळू शकतं बाबा? नाही, कुठंच नाही, असं कुठंच भेटू शकत नाही. पंढरपूर पायदिंडी सोहळ्यामध्ये आज दुसरा दिवस आहे आणि दुपारचे 1:15 वाजलेले आहेत आणि भरपूर ऊन असल्यामुळे
भरपूरसा ऊन नसल्यामुळे आमची दिंडी थोडीशी विश्रांतीसाठी सावलीमध्ये थांबलेली आहे. इथे खूप नावाचा गजर वगैरे सगळं चालू आहे आणि भरपूर आनंद घेत आहेत. चला आता निघायचं का दिंडीला? चला, जय जय रामकृष्ण हरी. देवा तुझ्या नावाचर विठू तुझ्या नावाचर याड लागल. देवा तुझ्या नावाचर याड लागल. विठ्ठलाच्या नावाच याड लागल. विटेवरी उभा देव करकटेवर. विटेवरी उभा देव करकटेवर. तुळशीहार गळा कासे पितांबर. तुळशीहार गळा कासे पितांबर. सावळे ते रूप डोळ. सावळे ते रूप डोळ पाहू लागल. सावळे ते रूप डोळ पाहू लागल. विठ्ठलाच्या नावाच याड लागल. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. वाट पंढरीची आनंद मनाला देई. वाट पंढरीची आनंद मनाला देई. टाळ मृदुंग हर्षती नाम तुझे घेता हरी. टाळ मृदुंग हर्षती नाम तुझे घेता हरी. चंद्रभागे संगे मन. चंद्रभागे संगे मन वाहू लागल. चंद्रभागे संगे मन वाहू लागल. रूप पाहुनी साजिर याड लागल. देवा तुझ्या नावाचर याड लागल. विठू तुझ्या नावाच याड लागल. विठ्ठलाच्या नावाच याड लागल. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. सगळ्यात शेवट आले तर होय त्यांना देऊन जाणार काढा काढा चांगली काढा देऊन जाणार सर त्यांना आम कागता भूत संचारो
मनोनी पडला विसरू आत्मबोधात. हरे कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्यामध्ये आज दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला आहे. अगोदर पाऊस नव्हता गावामध्ये, पण जेव्हापासून दिंडी निघली तेव्हापासून जोरदार पाऊस चालू आहे. कसं वाटतंय बाबा पाऊस सुरू झाला तर? रामकृष्ण हरी. चांगलं वाटतं सर्वांना. बघा जोरदार पाऊस चालू आहे मागे आणि वातावरणही खूप भारी झालेलं आहे. तरी बघूयात अजून पुढे किती मजा येते आणि कितीही पाऊस पडला किंवा काही झालं तरी पंढरपूरला आपण जाणार म्हणजे जाणारच. हा बाबा निघायचं का पंढरपूरला? चला. रामकृष्ण हरी. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं. जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाच जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीच बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीच बळ धावली. मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू, झोकून देर तुझा तू सार तुडवा वाट तू. धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं. काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाच जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीच बळ धावली. तुझ्या बार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी.
धावलं तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ धावली तुमच्यासारख्यांसाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, पण आमच्यासारख्यांसाठी राजसाहेब ठाकरे ही भावना आहे.